जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे तिताला पत्र याचा पहिला अध्याय आणि 10व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। खोटे शिक्षण, कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यास विशेष करून सुंता झालेल्यापैकी आहेत। त्यांचे तोंड बंद केले पाहिजे। जे शिकू नये ते अनितीने पैसा मिळवण्यासाठी शिकून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करीतात। त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो, प्रितीय सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड असतात। ही साक्ष खरी आहे, म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकवलेल्या माणसांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे। शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काही शुद्ध नाही। त्यांची बुद्धी व विवेकभाव ही विटाळलेली आहेत। आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात। ते अमंगळ, आज्ञा भंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत। वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, हालेलुया, स्तुती 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 स्तुती। धन्यवाद येशू दे बाबा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। प्रभू, हे जे काही सुंदरसं वचन तू आम्हा प्रत्येकासाठी तू दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत। प्रिय प्रभूजी, या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर, आणि विशेष करून आजचा दिवस तू सर्वांसाठी आशीर्वादाचा कृपेत तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये जाऊ दे। आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव। हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी आज दिवसभर तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर। सर्व पापी स्वभाव, सर्व वाईट गोष्टी आणि प्रिय प्रभू येशू, सर्व दुष्टाच्या हल्ल्यापासून तू आमचं संरक्षण कर। हे देवा, आम्ही तुझ्या वचनात तुझ्या पवित्र सामर्थ्यात चालावं, यासाठी तू आम्हा प्रत्येक दासदासीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। प्रत्येकाला तुझ्या वचनाने, तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे। हे देवा, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा केलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते। सर्व आजार, रोगराई, सर्व साथीचे आजार, सर्व सैतानी हल्ले, सर्व दुष्टाचे हल्ले यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर। आमच्या कामामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। जे प्रवासात आहे त्यांचा प्रवास सुखरूप कर। प्रिय प्रभू येशू, जे कामाला गेलेले आहेत किंवा जाणार आहे त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य कर। आणि प्रिय प्रभू येशू, ज्या लोकांचे काम रखडलेले आहेत ते सर्व काम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळे कर, आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। आज दिवसभर होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना सभा, संजीवनाच्या सभा, तरुणांच्या सभा आणि प्रिय प्रभू येशू, तुझी भक्ती, या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर। आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, आणि सर्व दुष्टाच्या हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर। इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। ही प्रार्थना येशूच्या